हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण अंड्यापासून असा वेगळा पदार्थ करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यामध्ये तूप टाकलेलं आहे. शक्यतो हा तुपात करत नाहीत, बटरमध्ये करतात हा पदार्थ. तर चला आपण तुपामध्ये करूयात. तर तूप गरम झालं की ह्याच्यात कांदा बारीक कट करून टाकायचा आहे आणि कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. परतून म्हणजे पूर्ण असा ब्राऊन होईपर्यंत हा कांदा नाही करायचा. नॉर्मल सॉफ्ट होईपर्यंत हा कांदा परतायचा आहे. आणि त्यामध्ये आता हे बघा, कांद्याला लागेल इतकंच ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता हे मीठ ना नंतर जसं जसं आपण जे ॲड करू तसं तसं मीठ ॲड करायचं आहे. आता हे बघा, मीडियम साईजच्या 2 मिरच्या, मीडियम तिखटच्या ह्या 2 मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक कट करून. आता टोमॅटोही हे बघा बारीक कट करायचं आहे आणि ते टोमॅटो याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता छान परतून घ्यायचं आहे हे पण. याला पण टोमॅटोला लागेल इतकं मीठ टाकायचं आहे आता आणि छान परतून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे परतून झालेलं आहे. आता हे जरा साईडला करायचं आणि मधोमध तूप टाकायचं थोडं. आणि त्याच्यामध्ये हे बघा, हा काश्मीरी लाल तिखट पावडर आहे. आणि आता हळद पावडर टाकायची आहे पाव चमचा. काश्मीरी लाल तिखट हे 1 चमचा टाकलेलं आहे आणि हे आता 1 चमचा हा बुर्जी मसाला आहे, किंवा ह्याच्यात पावभाजी मसाला टाकला तरीही चालून जातं. दोघातले कोणतेही टाकून द्यायचं आहे. आता हे छान परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतायचा आहे. आता पूर्ण सगळं हे मिक्स करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने सगळं मिक्स करायचं. आता वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता चांगलं मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, आता ही 2 अंडी मी उकडून घेतलेली आहेत, ती आधी किसून याच्यामध्ये टाकायची आहेत. किसून टाकायची. हे बघा, हे सगळं किसून घेतलेले आहेत. आता दुसरंही अंडं किसायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता हे बघा, व्यवस्थित अशी 2 अंडी किसून झालेली आहेत. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात. हे बघा, आता मिक्स करायचे छान. आता मिक्स केलेलं आहे. झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं तसंच. आता 2 मिनिटांनी काढूयात झाकण. आणि आता हे बघा, ही अशीच अंडी आहेत, नॉर्मल शिजवलेली नाहीत, नॉर्मल अंडी आहेत. ती आता फोडायची आणि अशी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. हे बघा, हे टाकलं एका साईडला, असं वरती असं टाकायचं आहे. आणि 2 मिनटं परत झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटासाठी झाकण असंच ठेवून देऊयात. आता 2 मिनटांनी उघडायचं आणि थोडंसं नमक टाकायचं. प्रत्येक अंड्यावर थोडं नमक भुरभुरायचं आहे. थोडं काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं परत मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त सुकं वाटत असेल तर इथं 2-3 चमचे पाणी टाकलं तरीही चालून जाईल. जर पाणी ॲड करायचं असेल तर पाणी ॲड करू शकता. आता छान परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आता ते साईडला ठेवायचं आहे आणि एक दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. पॅन गरम झाला की थोडं तेल टाकायचं आहे आणि अंडं असंच फोडून टाकायचं आहे. आता त्या अंड्यावर थोडेसे मसाले टाकायचे आहेत. हे बघा, बुर्जी मसाला आहे हा. थोडासा भुरभुरायचा आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं नमक टाकायचं आहे. हे बघा, अंडा घोटाळा
तयार आहे. किती छान दिसतो आहे बघा. झाकून ठेवायचं. आता झालेलं आहे. आता हे पाव पण अशाच पद्धतीने गरम करायचे आहेत. हे बघा, पाव तूप लावून छान गरम करायचे आहेत. हे बघा, आता अंडा घोटाळा रेडी आहे. चला तर मैत्रिणी, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू ठीक 3 वाजता.